ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट पुन्हा एकदा आपण चर्चेकडे यावेळेला वळतोय आणि मी सुरुवात करेल यावेळेला हरिभाऊ राठोड आपल्यापासून। हरिभाऊ, ज्या प्रकारे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी स्पष्टपणे सांगितलं की कितीही जीआर काढला किंवा काहीही काढलं तरी कोणतंच सरकार हे पूर्णपणे न्याय मिळवून देऊ शकत नाही, हा मुद्दा कितपत आपल्याला खरा वाटताना दिसतोय। हरिभाऊ, आपल्याकडे येण्याआधी मधु चव्हाण, तुम्ही तर सत्तेत आहात, जीआर देखील काढलेला आहे, मात्र जर तो टिकणारच नसेल, आरक्षण मिळणारच नसेल तर मग हा सगळा वाद कशासाठी? मी बोलू ना? हां, मधुजी बोला। मी बोलू? हो। असं आहे की वकील साहेबांच्या बद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो की ज्या वेळेला जीआर काढला गेला तेव्हा सत्तेमध्ये कोणी पोरकटपणा करणारे लोक बसलेले नाही आहेत। आपण जसे मान्यवर वकील आहात, आपल्याबद्दल मला आदर आहे, आपल्याबद्दल मी ऐकूनही आहे, आपण एक हुशार वकील आहात, परंतु सगळ्या गोष्टींचं चर्चा करून घटनातज्ञांना बोलवून, कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये एक वाक्य आहे की घटनेचे फ्रेम न बदलता तुम्हाला कुठलेही जनतेच्या कल्याणाचे सामाजिक आर्थिक सगळे शैक्षणिक कायदे करता येतात, फक्त घटनेच्या चौकटीत ते बसले पाहिजेत। मूलभूत वगैरे त्या चर्चेत मी जात नाही, त्यामुळे हा जीआर टिकेल। आपल्या माहितीसाठी सांगतो वकील साहेब, ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींनी रिझर्वेशन दिला, मुंबई हायकोर्टात टिकलं, सत्ता आमची गेली। मी पुढचं वाक्य राजकीय अभिनिवेशाने बोलत नाहीत, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर शासनाच्या वकिलांनी जाहीर मुलाखती दिलेत की आम्हाला ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने कुठले कागदपत्र दिले नाहीत आणि म्हणून टिकलं नाही। आजही 10% रिझर्वेशन आहे, आजही 10% रिझर्वेशन आहे, कोणी चॅलेंज केलेलं नाही आहे। सगळ्या त्याप्रमाणे सवलती दिल्या जातात, भरती केली जातात, शैक्षणिक सवलती दिल्या जातात आणि म्हणून मला असं वाटतंय की हा जो जीआर आहे तो 100% टिकेल। आणि आता कोणीतरी आपण म्हणालात, कोणीतरी माझ्यापुढे नाव आठवत नाही माझ्या मित्रांचं, की मराठे त्यावेळेला म्हणाले आम्हाला नको, होय म्हणाले असतील, 1934 साली कोण काय म्हणालं हे मला माहिती नाही, पण आता मराठा समाजाची, मी कोकणातला मराठा आहे, कोकणामध्ये आज अनेक तरुण बेकार आहेत, नोकऱ्या नाही आहेत, हलाखीची आर्थिक स्थिती आहे। मग काळ बदलला, मंडल आयोग हा काय 1934 साली लिहिला होता, पण मंडल आयोग आला, श्रीमती इंदिरा गांधींनी तो कार्पेट खाली घालून ठेवला होता, तो व्हीपी सिंगनी का काढला या चर्चेत मी जात नाही, पण तो मान्य झाला, कोर्टात टिकला। समाजाच्या उद्धारासाठी विविध कायदे वेळोवेळी करावेत हे मार्गदर्शक तत्वामध्ये लिहिलंय। आपल्या घटनाकारांना सलाम केला पाहिजे, असं काही नाही आपली घटना की जीव मूळ तुटो किंवा पारंपरिक तुटो। बरं, 1994 साली जे आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला ही मेख राहून गेली असं आपल्याला वाटतं का, आणि तत्कालीन सरकारमुळे ते राहिलं? मी एक उत्तर देऊ इच्छितो। ते राहून गेली, नितीनजी नाव मी आदराने घेतोय की त्यांचं नाव शरद पवार साहेब, ते असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, ते कधीच मिळणार नाही। त्यांची वाक्य काढा ना, जाणत्या राजेची वाक्य काढा, त्यांच्याबद्दल मी आदराने बोलतोय। त्यांनी जाणून बुजून मराठ्यांचा समावेश 1994 साली केला नाही। आज त्यांच्या सगळ्या त्यांनी चुकून केलं, नितीनजी हरिभाऊ आपल्याकडे देखील राहून गेलं मला माहिती नाही, पण विकास लवांडे उत्तर द्या। आज हे मराठा समाजातल्या तरुणांना नोकऱ्यांपासून आर्थिक पासून वंचित राहावं लागलेलं आहे, त्यावेळेला हा प्रश्न कधीच सुटला असता, त्यांची इच्छाशक्तीच नव्हती मराठ्यांना, गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी त्यांची इच्छा